पक्षाला आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी धागे बांधले जातात। यानंतर आपण शिष्य मंदिराकडे येत आहोत। नाथांचे शिष्य नाथ शिष्य मंदिरातील त्यांच्या समाधीचं आपण दर्शन घेत आहोत। सुंदर असे वातावरण, मनाला प्रसन्न करणार। यानंतर या ठिकाणी नाथांचे आद्य शिष्य यांची समाधी या ठिकाणी आहे। या समाधीचं आपण दर्शन घेत आहोत। ओम नमो आदेश, आदेश आदेश गुरु आदेश, नमो आदेश, नमो आदेश, आदेश आदेश। आदेश या शब्दाचा अर्थ काय? आत्मा, जीवात्मा, परमात्मा या तिघांची एकता म्हणजे आदेश। आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देवोत्मा, श म्हणजे शिवरात्म आत्मा। या तिन्हाची ज्यावेळेस एकता होते तिथं हा आदेश शब्द होतो। आणि या आदेश शब्दामध्ये एक विशिष्ट नादामध्ये उच्चारल्यानंतर अंगामध्ये विशिष्ट असा संचार निर्माण होतो। अलख निरंजन आदेश। या ठिकाणी हे दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला हवनकुंडाचं दर्शन करवत आहे। हवनकुंडाचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढील बाजूच्या दक्षिण दरवाजाने पुढे येत आहोत। एकूण आपण 3 दरवाजे पाहिलेले आहेत। नाथांची ध्वनी ओम नमो आदेश, अलख निरंजन, नमो आदेश, नमो आदेश। नाथाची या सेवका वक्रा पाहे, सांगा ऐसा भूमंडळी कोण आहे। नाथांची त्याच्या भक्तावरती जी कृपा आहे, या कृपेच्या आशीर्वादामुळे या नाथांच्या भक्ताकडे वाईट दृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत नाही। आणि पाहिलं तर त्याचा परिणाम देखील भोगावा लागतो, असा याचा अर्थ होतो।